असं म्हटलं जातं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, सह्याद्री मदतीला आलेला आहे. दोन्ही मराठा तरुण महाराष्ट्रीयन आहात तुम्ही आणि एकाने दिल्ली जागवली, एकाने राज्य. मराठवाड्यातलं एक मोठी क्रांती सुरू केलेली आहे, तुम्ही मराठ्यांची केलेली आहे, तर हे देशामध्ये एक वेगळी क्रांती घडवून आणते. हे बघा, आपण यांच्या विद्यार्थी म्हणून बघूयात, याच्यात आपण मराठी म्हणून बघूयात, ओबीसी म्हणून बघूयात. गोरगरिबांच्या लेकरं देशभरातले आणि त्या गोरगरिबांच्या लेकरांवरती अन्याय जर दिल्लीमध्ये होतोय, दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी. आम्हाला जर देशात न्याय नाही मिळाला तर आपण राजधानीत येतो न्याय मागण्यासाठी. इथं गोरगरिबांची लेकरं विद्यार्थी न्याय मागायसाठी आलेत आणि सोनमजी या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि त्यांच्यासोबत अभिजित भैया सुद्धा बसले. आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण क्रूरपणानं जर सरकारनं त्यांच्यावरती हल्ला केलाय तर आपण मदतीला का जायचं नाही. आम्ही टाकते नाहीत, काय असतं बरं का, आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात फिरून सुद्धा देऊ शकणार नाही. इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्याचं देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये, इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. मी आंदोलनाच्या संदर्भात सगळं जाणून घेतलं. सोनमजींची काळजी घ्या म्हणूनही सांगितलं. विद्यार्थ्यांनी शांत राहावं, याच ठिकाणावर शांत बसावं. आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतात. माझ्या लेकरांची, या पोरांची, इथं पोरं बसलेली यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत जर राहिलं तर न्याय मिळतो. आणि शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं, आम्हाला माहित होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे. हे बघा, शांततेत आंदोलन करायला लोकशाही मार्गाने कोणीही रोखू शकणार नाहीये. इथून जर जागा सोडली तरी सरकार हल्ला करतंय, पुन्हा मोडून काढतंय. जनता मंत्रीची जागा ही आंदोलनासाठी, या ठिकाणी आपल्याला शांततेत आंदोलन करायला कोणीही रोखू शकत नाही. जर शांततेत आंदोलन करायचा प्रयत्न केला तर यांना आपल्या गावात येता येणार नाही, यांना आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येता येणार नाही. यामुळं त्यांना सांगितलं की शांततेत तिथंच बसून करा. काय झालं? बघा, एवढी ताकद नाही द्यायच्या. यांचा त्यांनी हल्ला केला होता, देश उभा राहिला या आंदोलनाच्या पाठीशी. कोणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलकांकडून पण नाही. राजकारण नाही झालं, आपण विद्यार्थी म्हणून लढाई जर उभा केली तर लोक पक्ष सोडून घेतील आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा राहतील. चला, धन्यवाद. काय झालंय, सरकारला निवडून दिलं आपण गोरगरिबांनी आणि त्याच गोरगरिबांच्या लेकरांच्या मुर्दे पडायचं काम सरकार करायला लागलं. त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं. भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही. तुम्ही मतदान बीजेपीला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाचं वाटलं होतंय. भाजप मधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठं मानायचे, हे भाजपच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही अवश्य त्यांच्या बाजूने राहा, पण ज्या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करत आहे त्यावेळेस पक्ष बघू नका, सर लेकरं बघा. हे खूप महत्वाचं देशात आहे. आता काय त्यांचं निवेदन आहे, आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी, त्यांची वेगळी. ते सांगतील त्या पद्धतीनं आंदोलन करावं लागत असतं. ते ज्या वेळेस सांगली त्या त्यावेळेस आम्ही येऊ असं त्यांना आम्ही शब्द दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण व्यासपीठावर मंचावर असला पाहिजे, म्हणजे सर्व समावेशक गेलं पाहिजे आंदोलन. मी या आंदोलनाकडे विद्यार्थी म्हणून आलो. त्याची भूमिका असते, आपण कोणाला भूमिका सांगू नये, हे करा.
स्वाभिमानी आहे, कट्टर आहे. मी माझ्या पद्धतीनं बाहेरून राहणार आहे. मी आज इथे फोटो लावणं न लावणं हा ज्याचा काहीच सुद्धा देऊ शकत नाही. त्यांनी जर हाक मारली शांततेच्या आंदोलनात तर मी येईन. अपने स्टाइल में दिल्ली आने वाले हैं, दिल्ली में आंदोलन करेंगे, धमकी दे दी है सरकार को आपने. आणि सरकारने फार मोडूनच काढलेत लोक. त्याचं काय मी आता नुसती धमकीच दिली, फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून द्या म्हणून धमकीच दिली. पण दिली कधी तुम्ही हाणल्यावर. आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली तुम्ही गप्प बसता बूम फेकून आणता नाट्य करू येत. आमचे लेकरं गोरगरिबाचे खेड्यातून आले आणि तुम्ही इथं दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे या देशात. इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला. तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमच्या मायबाप आहेत तिकडं देशात. आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना पोरींना तुम्ही इथं मारायला लागला. शांत बसणार कसे? क्षेत्रीय मराठी आम्ही शांत नाही बसू आपकी हिंदी बहुत जबरदस्त है. सॉरी बहुत अच्छा लगता है सुनने में. हिंदी शिकलो का पहिली बाईट तुम्हाला. विपक्ष एक असं इकडून जाऊ इकडे पुढून जाऊ. आपण त्यांच्या दिणार नाही, पण आम्ही सगळे त्यांच्या सोबत धन्यवाद. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.